रेकॉर्डिंग. सर्वात प्रथम ऋषी तुल्य आदरणीय श्री देवारे सरांना माझे कोटी कोटी धन्यवाद आणि कोटी कोटी वंदन. तर सरांनी मला आज परत आपल्या अभिषेक ॲस्ट्रॉलॉजिकल अकॅडमीवर ग्रहांचे फलादेश ते म्हणजे या शीर्षकाखाली लेक्चर घेण्याची संधी दिली. त्यासाठी सर मी आपली खूप खूप आभारी होते आहे आणि राहीन. थँक्यू सर. थँक्यू ऑल. तर आज आपण आता लेक्चरला सुरुवात करूया. सर्वात प्रथम सर्व देवी देवता, ग्रह, उपग्रह, नक्षत्र, तारे, पंचमहाभूते, कुलदेवता, वास्तुदेवता, मातृदेवता तसेच गुरुदेवता या सर्वांना सविनय साष्टांग नमस्कार. ओम नमः शिवाय. जय श्रीराम. जय श्री कृष्ण. जय श्री महालक्ष्मी माता. तर ग्रहांचे फलादेश मध्ये आज आपण शुक्र ग्रह बघूया. तर नवग्रहामध्ये याचा मंत्र असा आहे: हिमकुंद मृणालाभम दैत्यानाम परमं गुरुं सर्वशास्त्र प्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम्. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हिमकमळाच्या देठाप्रमाणे प्रभा असलेला दैत्यांचा गुरु, सर्व शास्त्रांचे ज्ञान असलेला भृगु कुळात जन्मलेला अशा शुक्राला मी नमस्कार करते. तर सर्वात प्रथम आपण या शुक्राबद्दल खगोलीय माहिती बघूया. सूर्यमालेतील स्थान: शुक्र ग्रह हा सूर्यापासून क्रमाने येणारा दुसरा ग्रह आहे. बुधानंतर आणि पृथ्वीच्या आधी याचा क्रमांक लागतो. आकारमान, आकार आणि वस्तुमानामध्ये तो पृथ्वीशी खूप मिळता जुळता आहे, म्हणून त्याला पृथ्वीचा जुळा ग्रह किंवा भगिनी ग्रह असेही म्हणतात. याचा व्यास सुमारे 12,104 किलोमीटर आहे. याचे अंतर, सूर्यापासूनचे अंतर सुमारे 10.82 कोटी किलोमीटर आहे. तेजस्विता: शुक्र हा ग्रह सूर्य आणि चंद्र यांच्यानंतर पृथ्वीवरून सर्वात तेजस्वी दिसणाऱ्या नैसर्गिक वस्तूंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. दाट वातावरणामुळे सूर्याचा प्रकाश मोठ्या प्रमाणात परावर्तित होतो, त्यामुळे शुक्र तेजस्वी दिसतो. हा एक अंतर्वर्ती ग्रह असल्याने तो सूर्यापासून कधीच दूर दिसत नाही. तो फक्त सकाळी पहाटेचा तारा किंवा संध्याकाळी सायंकाळचा तारा दिसतो. शुक्राला नैसर्गिक म्हणजे एकही उपग्रह किंवा चंद्र नाही. परिभ्रमण आणि परिवलन: सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास सुमारे 225 दिवस लागतात आणि स्वतःभोवती म्हणजे त्याला परिवलन म्हणतात, स्वतःभोवती फिरण्याच्या त्या ह्याला. तर ते पूर्ण करण्यास सुमारे 243 दिवस लागतात. विशेषतः शुक्रावरील एक दिवस 243 दिवस त्याच्या वर्षापेक्षा म्हणजे 225 दिवसांपेक्षा मोठा असतो. फिरण्याची दिशा: शुक्र हा सूर्यमालेतील एकमेव ग्रह आहे जो इतर ग्रहांच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. यामुळे शुक्रावर सूर्य पश्चिमेकडे उगवतो आणि पूर्वेकडे मावळतो. वातावरण आणि तापमान: शुक्र हा सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह आहे. जरी तो बुध ग्रहानंतर नंतरचा ग्रह असला तरी त्याचे वातावरण अत्यंत दाट असून ते मुख्यतः कार्बन डायऑक्साईड 96.5% आणि नायट्रोजन 3.5% यांनी बनलेले आहे. कार्बन डायऑक्साईडमुळे येथे ग्रीन हाऊस इफेक्ट हरितगृह परिणाम खूप जास्त आहे. पृष्ठभागाचे तापमान सुमारे 464 अंश सेल्सिअस पर्यंत म्हणजे सरासरी 730 केल्व्हिन असते, जे शिसे वितळण्यास पुरेसे आहे.
वातावरणाचा दाब पृथ्वीच्या तुलनेत सुमारे 92 पट जास्त आहे. पृष्ठभागावर उंच पर्वत, दऱ्या आणि शेकडो ज्वालामुखी आहेत. आता आपण म्हणजे ज्योतिषशास्त्रीय माहिती बघूया. भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा एक शुभ आणि लाभदायक ग्रह मानला जातो. त्या म्हणजे राशी स्वामित्व कोणाला दिलंय, तर वृषभ आणि तूळ या राशींचा तो स्वामी आहे. कारकत्व काय आहे, तर शुक्र हा ऐश्वर्य, वैभव, सौंदर्य, कला, संगीत, कामुकता, धन, आनंद, प्रेम, विवाह आणि गृहस्थी सुख यांचा कारक मानला जातो. त्याला लक्ष्मीचे प्रतीक पण मानले जाते. प्रभाव कुंडलीतील शुक्राची शुभस्थिती जीवनात सुख आणि प्रेम आणते, तर अशुभ स्थिती चारित्रिक दोष व समस्या निर्माण करू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह हा एक महत्वाचा ग्रह मानला जातो. या ग्रहाबद्दलची काही प्रमुख माहिती आपण खालीलप्रमाणे आहे. कारकत्व म्हणजे कशाचा प्रतिनिधी आहे, तर भौतिक सुख, जीवनातील सर्व प्रकारचे सुख, ऐशो आराम, विलासी वस्तू, उदाहरणार्थ छान छान घरं, छान छान वाहनं, प्रेम आणि नातेसंबंध, वैवाहिक सुख, प्रेम संबंध, आकर्षण आणि प्रणय. कला आणि सौंदर्य, कला, प्रतिभा, सौंदर्य, फॅशन डिझायनिंग, संगीत आणि नृत्य. संपत्ती आणि वैभव, धनसंपत्ती, यश आणि कीर्तीचा पण हा कारक आहे. कामवासना, शारीरिक आणि लैंगिक सुख. राशींवर स्वामित्व, शुक्र हा वृषभ आणि तूळ या दोन राशींचा स्वामी आहे. त्याची उच्च रास मीन आहे आणि उच्चांश 27 अंश आहे. नीच रास कन्या आहे आणि नीचांश 27 अंश आहे. नक्षत्र स्वामित्व कोणाला दिलंय, तर 27 नक्षत्रांपैकी भरणी, जे मेष राशीत येते, म्हणजे चारही चरण, पूर्वा फाल्गुनी हे चारही चरण सिंह राशीत येतात आणि पूर्वाषाढा हे चारही चरण धनु राशीत येतात. म्हणजे हे भरणी, पूर्वा फाल्गुनी आणि पूर्वाषाढा हे चतुष्पाद नक्षत्र आहेत आणि हे म्हणजे मेष सिंह धनु म्हणजे अग्नी राशीत येतात. म्हणजे त्याच्यावर ह्या शुक्राचं स्वामित्व आहे. म्हणजे हे शुक्राचे 3 चरण आहेत. मित्र आणि शत्रू ग्रह कोण आहेत, तर मित्र ग्रह बुध आणि शनी आहे. शत्रू ग्रह सूर्य आणि चंद्र आहे. स्वरूप आणि स्वभाव, शुक्र ग्रहाला स्त्री ग्रह मानले जाते. हा सौंदर्य, आकर्षण आणि माधुर्य दाखवतो. शुक्र सुमारे 23 दिवसाच्या कालावधीसाठी एका राशीत असतो. आणि शुक्र जर कमजोर असेल तर आपण पुढे बघूच, पण इथे पण सांगते म्हणजे काय काय उपाय. तर शुक्रवारी उपवास ठेवावा, पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचे दान करावे, ओम द्राम द्रीम द्रौम सह शुक्राय नमः या मंत्राचा जप करावा. गरिबांना किंवा गरजू लोकांना तांदूळ, साखर, दूध, दही, पांढरे वस्त्र इत्यादी दान करावे. म्हणजे थोडक्यात शुक्र म्हणजे कसा हे झालाय त्याची मी माहिती थोडीशी मिळाली ती सांगते. म्हणजे ह्याची उत्पत्ती, शुक्र हा प्रत्यक्ष सूर्यापासूनच जन्माला आलाय. सूर्याचे जे 7 प्रमुख किरणे आहेत त्यापैकी चौथा किरण, त्याला विश्वस्रवा म्हणतात, या किरणापासूनच शुक्राची उत्पत्ती झाली आहे असे वायुपुराणात सांगितलेले आहे. आणि म्हणजे सूर्यासारखेच शुक्रालाही एक रथ आहे, म्हणजे शुक्राला एक रथ आहे आणि त्याला 10 घोडे आहेत आणि ते पृथ्वीपासून उत्पन्न झाले आहेत असे वेगवेगळे, म्हणजे 10 रंग आहेत असे ब्रह्मांड पुराणात सांगितलेले आहे. आता म्हणजे थोडक्यात माहिती आपण अशी पटकन बघूया. न्यूमरॉलॉजिकली या शुक्राला 6 आकडा दिलाय, म्हणजे 6 नंबर. आणि स्वगृह वृषभ आणि तूळ, उच्च रास मीन, उच्चांश 27 अंश, मूळ त्रिकोण तूळ रास 0 ते 3 अंश आणि नीच रास कन्या, नीचांश 27 अंश.
त्याच्यानंतर नवग्रहात त्याला काय अधिकार दिलाय तर मंत्री आणि गृहमंत्री. तत्व कुठलं आहे तर जलतत्व आहे. देवता लक्ष्मी आहे. जाती कुठली आहे तर ब्राह्मण आहे. गुण रजोगुण आहे. रंग गौरवर्ण. अंमल जिभेवर आहे. रत्न हिरा आहे आणि उपरत्न ओपल, झिरकॉन किंवा अमेरिकन डायमंड. वय तरुण आहे. ऋतू वसंत. स्थल जलाशय. निवासस्थान शयनगृह. दृष्टी कटाक्ष दृष्टीने बघतो. दिशाबळ आग्नेय आहे. भाग्योदय वर्ष 25वे. शरीरातील धातू वीर्य. दर्शकत्व प्रेम व रती. लिंग स्त्रीलिंगी. अनुकूल भाव 2, 4, 7, 9 आणि 11 ही स्थाने. प्रतिकूल भाव 6 व म्हणजे षष्टम व अष्टम स्थान. भावकारकत्व सप्तम भावाला कारकत्व दिलेलं आहे. कर्मेंद्रिय जननेंद्रिय. ज्ञानेंद्रिय जीव. शत्रुग्रह रवी आणि चंद्र. समग्रह मंगळ आणि गुरु. मित्रग्रह बुध आणि शनी. स्थानबळ चतुर्थ स्थान दिलंय. कालबळ रात्री. बाधास्थान षष्टम स्थान. दोष कफ आणि वात. स्वभाव मृदू स्वभाव आहे. अनुकूल राशी वृश्चिक मकर मीन वृषभ आणि मिथुन. आता आपण ह्या शुक्र ग्रहाचे प्रत्येक राशीतील फळ पहिल्यांदा बघूया. तर मेष राशीत जर शुक्र असेल तर उत्साही पण चंचल प्रेम प्रवृत्ती. भावनिक निर्णय वेगाने घेतले जातात. प्रेमात थोडा उतावळेपणा असतो. कला आणि फॅशन क्षेत्रात नाव मिळवण्याची शक्यता जास्त आहे. दाम्पत्य जीवनात अधीरता आणि अहंकारामुळे ताणतणाव येऊ शकतात. वृषभ राशीत जर शुक्र असेल तर हे त्याचं स्वगृह आहे ना. अतिशय आकर्षक, सुसंस्कृत व कलाप्रेमी व्यक्ती असतात. दाम्पत्य जीवनात सुख, स्थैर्य आणि ऐश्वर्य लाभते. स्वादिष्ट अन्न, सुंदर वस्त्रे, सुगंध यांचा मोह असतो. व्यवसायात आर्थिक स्थिरता व धनसंपत्ती लाभते. मिथुन राशीत शुक्र असेल तर जातक बुद्धिमान आणि संवादप्रिय असतो. अनेक मित्र असतात. समाजात म्हणजे हे त्याचं व्यक्तिमत्व असं आकर्षक असतं. प्रेमात विचार आणि संभाषण महत्वाचे असतात त्याच्यासाठी. लेखन, जाहिरात, मीडिया, पर्यटन क्षेत्रात अशा जातकाला यश मिळते. कर्क राशीत शुक्र असेल तर अतिशय भावनिक आणि संवेदनशील. प्रेमात मातृत्व भाव असतो. काळजी आणि माया असते. कुटुंबप्रेमी असतात. घरात सौंदर्य सजावट करायला आवडते. काही वेळा भावनिक अस्थैर्यामुळे संबंधांमध्ये चढ उतार येऊ शकतात. सिंह राशीत शुक्र असेल तर राजेशाही प्रेम प्रवृत्ती आणि भव्यता. नाट्य, अभिनय, सिनेमा, फॅशनमध्ये आकर्षण असते. प्रेमात नाट्यमयता आणि प्रतिष्ठा महत्वाची वाटते. आत्मसन्मानामुळे प्रेमसंबंध तुटण्याची शक्यता असते. कन्या राशीत शुक्र असेल तर भावनांपेक्षा व्यवहार महत्वाचा वाटतो त्यांना. प्रेमात विश्लेषणात्मक वृत्ती असते आणि थोडे थंड पण असतात. परिपूर्णतेचा आग्रह संबंधांमध्ये ताण निर्माण करतो. कला आणि वैद्यकीय क्षेत्रात मात्र या लोकांना चांगले यश मिळते. तुला राशीत शुक्र असेल तर हा पण स्वगृहीचा शुक्र आहे. समतोल, सुसंवाद आणि सुंदर व्यक्तिमत्व. प्रेमात परस्पर सन्मान व आकर्षण असते. संगीत, डिझाईन, डिप्लोमसी आणि पब्लिक रिलेशन्स क्षेत्रात या लोकांना यश मिळतं.
असे जातक समाजप्रिय व आकर्षक व्यक्ती म्हणून ओळखले जातात. वृश्चिक राशीत शुक्र असेल तर गूढ आणि तीव्र प्रेम प्रवृत्ती असते. गुप्त संबंध किंवा अतिशय आसक्तीची शक्यता असते. भावनिक व लैंगिक तीव्रता जास्त असते. प्रेमामुळे परिवर्तनकारी अनुभव येऊ शकतात. धनुराशीत शुक्र असेल तर तत्वज्ञानात्मक, आदर्शवादी प्रेम, सत्य, नैतिकता आणि ज्ञान महत्वाचे वाटते. दूरच्या प्रवासात प्रेम प्रसंग संभवतात. शिक्षक, सल्लागार, धार्मिक कार्यात आकर्षण असते अशा जातकांनी. मकर राशीत शुक्र असेल तर प्रेमात शिस्त, जबाबदारी व व्यवहार महत्वाचा. स्थैर्य व प्रतिष्ठा महत्वाची. प्रेमात थोडा संयम, पण विश्वासार्हता प्रबळ. व्यावसायिक यश, व्यवस्थापन क्षेत्रात प्रगती. कुंभ राशीत शुक्र असेल तर स्वतंत्र आणि नवकल्पक प्रेम प्रवृत्ती. मैत्रीमधून प्रेम विकसित होते. समाजकार्य, तंत्रज्ञान, नवयोगीन कलाक्षेत्रात रस असतो. पारंपरिकतेपेक्षा स्वातंत्र्यप्रिय असते. मीन राशीत शुक्र असेल तर इथे शुक्र उच्च होतो. अतिशय रोमॅन्टिक, कल्पक व करुणामय प्रेम. कलात्मक, आध्यात्मिक आणि भावनिक वृत्ती. निस्वार्थ प्रेम व त्यागशीलता असते. संगीत, नृत्य, आध्यात्मिक साधना यात पारंगत असतात. आता भावाप्रमाणे बघूया आपण शुक्राचं फळ. प्रथम भावात म्हणजे लग्नात जर शुक्र असेल तर व्यक्तिमत्व आकर्षक असते, सौंदर्यवान आणि मन मिळावं असतो जातक. विपरीत लिंगाकडे आकर्षण असते. दागिने, फॅशन, सुगंध आणि सौंदर्य प्रसाधनांचा त्याला आवड असते. जीवनात विलास आणि ऐश्वर्य, प्रेम आणि विवाहासाठी अनुकूल काळ. पण इथे निगेटिव्ह बाजू काय आहे? अति भोगविलासामुळे आरोग्य कमी होऊ शकते. जर दुसऱ्या भावात किंवा धनभावात शुक्र असेल तर आर्थिक स्थैर्य, दागिने आणि संपत्ती, गोड बोलणे आणि कलात्मक बोलण्याची शैली असते. कुटुंबात सौंदर्य आणि आनंद असतो. गायन, संगीत, लेखनात यश मिळते. पण खर्चही वाढतो आणि विलासात ज्याचे जास्त पैसे खर्च होतात विलासी वृत्तीमुळे. तिसऱ्या भावात म्हणजे पराक्रम भावात जर शुक्र असेल तर धाडस आणि सर्जनशीलता वाढते. भावंडांशी पण सौहार्दपूर्ण म्हणजे चांगले संबंध असतात. प्रवास आणि संचार लाभदायक ठरतात अशा जातकासाठी. लेखन, पत्रकारिता, मीडिया किंवा फॅशन क्षेत्रात अशा जातकाला यश मिळते. पण छोट्या छोट्या गोष्टींवरून जातकाचे इतरांशी मतभेद होऊ शकतात. चौथ्या भावात म्हणजे सुखभावात जर शुक्र असेल तर घर, वाहन, संपत्ती, मातृसुख चांगले मिळते. घर सजावट, कला, फर्निचर, सौंदर्यवर्धक वस्तूंच अशा जातकाला आवड असते. स्थावर मालमत्तेचा पण लाभ होतो. पण अतिविलासामुळे मानसिक स्थैर्य कमी होऊ शकते. पाचव्या भावात म्हणजे संतान भावात जर शुक्र असेल तर प्रेम संबंधात यश, आकर्षण व रोमांस वाढतो. कलात्मक गुण, चित्रकला, नाट्य, संगीत इत्यादी क्षेत्रात यश मिळते आणि संतान प्राप्तीचा आनंद पण मिळतो. पण प्रेमात अतिभावनात्मकतामुळे नुकसान होऊ शकते. सहाव्या भावात म्हणजे शत्रू, रोग, ऋण या भावात जर शुक्र असेल तर शत्रूंवर विजय मिळवतो असा जातक. पण प्रेमात त्याला ताणतणाव असतात. आरोग्याच्या समस्या, तर कुठल्या आरोग्याच्या समस्या? मूत्राशय, त्वचा, साखर, हार्मोन्स अशा समस्या होऊ शकतात. कर्मक्षेत्रात सौंदर्य, फॅशन किंवा सेवा क्षेत्राशी संबंध येतात. पण गुप्त संबंध आणि अफेअरमुळे
असा जातक अडचणीत येऊ शकतो. 7व्या भावात जर शुक्र असेल तर विवाह, प्रेम, भागीदारीमध्ये यश. जोडीदार आकर्षक व सहकार्यशील असतो. व्यावसायिक भागीदारीत पण अशा जातकाला लाभ होतात. पण अत्याधिक भोगविलास किंवा त्याची फसवणूक पण होऊ शकते. 8व्या भागात आठव्या भावात जर शुक्र असेल तर गुप्त प्रेम संबंध, गूढता, गुप्त विद्या आणि अशा जातकाला ज्योतिषात रस असतो. पैशांबद्दल गुप्त व्यवहार करतो असा जातक आणि वारसा हक्काने पण त्याला लाभ मिळतात. आणि आरोग्य आणि लैंगिक विषयांशी संबंधित त्याला त्रास होऊ शकतो. 9व्या भावात जर शुक्र असेल तर भाग्यवृद्धी, प्रवास, धार्मिक कार्यात यश मिळतं. असे जातक शिक्षक, तत्वज्ञ असतात. अं, आणि परदेश प्रवास पण करू शकतात. पण कधी कधी म्हणजे भाग्यविलासावर ते जास्त त्यांचा खर्च पण होऊ शकतो. 10व्या भावात म्हणजे कर्मभावात जर शुक्र असेल तर करिअरमध्ये यश, विशेषतः फॅशन, मीडिया, फिल्म, सौंदर्य, डिझाईन क्षेत्रात अशा जातकाला यश मिळतं. अधिकारी वर्गांशी याचे संबंध चांगले असतात आणि त्याला प्रतिष्ठा आणि सामाजिक मानसन्मान पण मिळतो. पण अहंकार आणि देखावा अशा जातकाने टाळायला हवा. 11व्या भावात म्हणजे लाभ भावात शुक्र असेल तर अशा जातकाला मित्रांकडनं मदत मिळते, आर्थिक लाभ पण चांगले होतात, त्याचे नवीन नवीन लोकांशी संपर्क येतात, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, सामाजिक आणि कलात्मक प्रतिष्ठा पण त्याला मिळते. पण प्रेम आणि मित्र यांच्यात गोंधळ निर्माण होऊ शकतो. 12व्या भावात म्हणजे व्यय भावात शुक्र असेल तर परदेश प्रवास चांगले होतात, खर्च वाढतात, गुप्त संबंध पण ठेवण्याची शक्यता आहे. ध्यान, आध्यात्मिक पण रस असतो, म्हणजे तिकडे पण त्याचा कल असतो. एकांतात सुख शोधणारा स्वभाव असतो अशा जातकाचा आणि अतिविलासामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. आता शुक्र ग्रहाचे प्रत्येक नक्षत्रातील फळ. तर अश्विनी नक्षत्रात जेव्हा शुक्र असेल तर जातक कसा असतो? व्यक्ती आकर्षक, वेगवान विचारांचा, अचानक प्रेम संबंध निर्माण होणारा, वैद्यकीय किंवा सौंदर्य उपचारात रस घेणारा असतो. भरणी नक्षत्रात शुक्र असेल तर अतिशय भोगवादी, सौंदर्यप्रिय, कलात्मक व दाम्पत्य जीवनात आकर्षण पण वासना तीव्र असते. कृत्तिका नक्षत्रातील शुक्र प्रेमात अहंभाव, प्रतिष्ठा महत्वाची, स्वतःचे मत ठामपणे ठेवणारा, विलासी पण अभिमानी स्वभाव. रोहिणी नक्षत्रातील शुक्र सुंदर चेहरा, सुसंस्कृत व मनमिळावू व्यक्तिमत्व, कला आणि रोमांस दोन्हीत यशस्वी. मृगशीर्ष नक्षत्रातील शुक्र आकर्षण आणि चंचलता दोन्ही पण असते. अनेक नात्यांमध्ये गुंतण्याची प्रवृत्ती आणि त्यामुळे प्रेमात अस्थिरता येते. आर्द्रा नक्षत्रातील शुक्र प्रेमात भ्रम, गुप्त संबंध किंवा मानसिक अस्थैर्य, परंतु कल्पक आणि मोहक व्यक्तिमत्व असते. पुनर्वसू नक्षत्रातील शुक्र स्थिर, स्नेहपूर्ण व आध्यात्मिक प्रेम, दाम्पत्यात संयम आणि विश्वास असतो. पुष्य नक्षत्रातील शुक्र प्रेमात जबाबदारी आणि शिस्त, आर्थिक स्थैर्य, कधी कधी भावना दडपल्या जातात. आश्लेषा नक्षत्रातील शुक्र गूढ, आकर्षक आणि भावनिक गुंतागुंतीचे प्रेम, काही वेळा संबंधांमध्ये छुपेपणा असतो. मघा नक्षत्रातील शुक्र
पारंपरिक व राजेशाही वृत्ती, वंश परंपरेचे मूल्य राखणारा, विवाहानंतर सुख पण अहंभाव असण्याचा संभव असतो. पूर्वा फाल्गुनी नक्षत्रातील शुक्र अत्यंत भोगवादी, सुंदर, कलात्मक, विलासी, प्रेमात संपूर्ण समर्पण व भावनिक ऊर्जा असते. उत्तरा फाल्गुनी नक्षत्रातील शुक्र प्रतिष्ठा, सन्मान आणि समाजात स्थान, प्रेमापेक्षा महत्वाचे. प्रेम संबंध स्थिर पण औपचारिक असतात. हस्त नक्षत्रातील शुक्र हसतमुख, नम्र आणि गोड बोलणारा, प्रेमात कोमलता आणि सेवावृत्ती असते. चित्रा नक्षत्रातील शुक्र आकर्षक व्यक्तिमत्व, नाट्यमय प्रेम, सौंदर्य आणि कला यांचे वरदान. स्वाती नक्षत्रातील शुक्र स्वतंत्र, आकर्षक पण प्रेमात अनिश्चितता, आधुनिक विचार आणि स्वच्छंद प्रेमवृत्ती असते. विशाखा नक्षत्रातील शुक्र विश्वासार्ह प्रेम, सामाजिक कार्य, परोपकार व आध्यात्मिक संबंध महत्वाचे वाटतात अशा जातकाला. अनुराधा नक्षत्रातील शुक्र निष्ठावान प्रेम, भावनांना मर्यादा, दीर्घकालीन स्थिर नाते. ज्येष्ठ नक्षत्रातील शुक्र संवेदनशील पण अधिकार प्रवृत्ती, प्रेमात वर्चस्वाची भावना, भावनिक चढ उतार असतात. मूळ नक्षत्रातील शुक्र गूढ, प्रखर व परिवर्तनशील प्रेम, नातेसंबंधात अचानक बदल होऊ शकतात. पूर्वाषाढा नक्षत्रातील शुक्र आकर्षक, लोकप्रिय व उत्साही, प्रेमात समर्पण व विलास. उत्तराषाढा नक्षत्रातील शुक्र गंभीर, जबाबदार प्रेम, विवाह स्थिर आणि सन्मानावर भर देतात. श्रवण नक्षत्रातील शुक्र सुसंस्कृत, संवेदनशील, सौंदर्य आणि भावनिक प्रेम, संगीत व नृत्यात कौशल्य असते अशा जातकाकडे. धनिष्ठा नक्षत्रातील शुक्र उत्साही, ग्लॅमरस पण प्रेमात स्पर्धा किंवा तणाव येण्याची शक्यता असते. शतभिषा नक्षत्रातील शुक्र रहस्यमय आकर्षण, भावनिक दुरावा, अचानक प्रेम किंवा विभक्तता. पूर्वा भाद्रपदा नक्षत्रातील शुक्र आध्यात्मिक प्रेम, कलात्मक आणि तत्वनिष्ठ संबंध. उत्तरा भाद्रपदा नक्षत्रातील शुक्र संयमी, पारंपरिक आणि दाम्पत्य जीवनात स्थैर्य असते. रेवती नक्षत्रातील शुक्र अत्यंत कोमल, दयाळू व करुणामय प्रेम, कलात्मक आणि भक्ती प्रवृत्ती असते. आता शुक्र म्हणजे शुक्र ग्रहाच्या दृष्टीचं आपण हे बघूया आपण. तर शुक्र म्हणजे जिथे बसलेला असतो तिथून सप्तम दृष्टीने पूर्ण दृष्टीने बघतो. म्हणजे तर आता समजा पहिल्या भावात म्हणजे लग्नात शुक्र आहे आणि मग तो सातव्या घरावर बघेल ना, तर त्याचं फळ काय? रूप सुंदरता, आकर्षक व्यक्तिमत्व, मृदू बोलणे, स्त्री पुरुष आकर्षण वाढते, सौंदर्य व सजावट प्रिय असते. कधी कधी विलास प्रियतेमुळे शरीर दुर्बलता येते. दुसऱ्या भावावर बघेल तर मधुर वाणी, कुटुंबात ऐश्वर्य, चांगले आर्थिक लाभ, परंतु खर्चही वाढतो. सुवर्ण, दागिने आणि अशा जातकाला कपड्यांची पण आवड असते. तिसऱ्या भावावर जर शुक्र बघेल तर ललित कला, संगीत, लेखन, अभिनय यात निपुणता, भावंडांसह म्हणजे भावंडांशी प्रेमपूर्ण संबंध असतात आणि त्याचा आवाज पण असा गोड असतो, आकर्षक असतो. चौथ्या भावावर जर शुक्र बघेल तर सुंदर घर, प्रेम, वाहन सुख, मातेचे सुख म्हणजे आईचे सुख आणि पण म्हणजे असं खूप विलासप्रिय पण असा जातक असतो, त्यामुळे त्याचे खर्च पण वाढू शकतात. पाचव्या भावावर जर शुक्र बघेल तर प्रेमसंबंध मधुर पण विलास प्रधान, संतान
सुंदर व कलात्मक असते. कल्पक बुद्धी असते अशा जातकाची. सर्जनशील पण असतो असा जातक. 6व्या भावावर जर शुक्र बघेल तर शत्रूवर मोहकतेने विजय मिळवेल. पण अति सुखप्रियतेमुळे त्याला काही आजार होऊ शकतात. जसे की मधुमेह, त्वचा संबंधी किंवा स्त्री संबंधात अशा जातकांनी सावधगिरी बाळगायला हवी. सप्तमावर जर शुक्राची दृष्टी असेल तर जोडीदार सुंदर असतो, आकर्षण असतं, प्रेम संबंध वृद्धिंगत होतात, वैवाहिक सुख चांगलं मिळतं. पण कधी कधी अतिभोग म्हणजे लालसेमुळे त्यांचे मतभेद पण होऊ शकतात. 8व्या भावावर जर शुक्राची दृष्टी असेल तर गूढ आकर्षण, तांत्रिक विषयात अशा जातकाला रस असतो, गुप्त संबंधांची पण शक्यता असते, प्रेमात गोपनीयता असते, रहस्यप्रियता असते, स्त्रीच्या बाजूने धनलाभ होऊ शकतात, म्हणजे स्त्रीकडून धनलाभ होऊ शकतात. भावावर जर शुक्राची दृष्टी असेल तर कला व सौंदर्याद्वारे भाग्यवृद्धी, आणि असं जातक विदेशी पण जाऊ शकतो, म्हणजे परदेशी पण जाऊ शकतो, आणि सौंदर्य प्रसाधनांचा व्यवसाय पण करू शकतो. 10व्या भावावर जर शुक्राची दृष्टी असेल तर कलात्मक व्यवसाय, अभिनय, फॅशन, डिझायनिंग, ब्युटी इंडस्ट्रीज, संगीत क्षेत्रात यश मिळतं, सामाजिक प्रतिष्ठा पण मिळते अशा जातकाला. 11व्या भावात जर 11व्या म्हणजे भावावर जर शुक्राची दृष्टी असेल म्हणजे लाभ स्थानावर मित्रांचे सहकार्य चांगले मिळते, स्त्री सहाय्याने लाभ होतात, कला व सुंदरतेने पैसे मिळतात, आणि सर्व इच्छा पूर्ण होतात. 12व्या भावावर जर शुक्राची दृष्टी असेल तर परदेश सुख चांगलं मिळतं, अशा जातकाची विलासी जीवनशैली असते, आणि तो सुंदर वस्त्र आभूषणांवर जास्त खर्च करतो. गुप्त प्रेम संबंध पण असतात अशा जातकाचे. आता आपण शुक्र ग्रहाचे प्रत्येक नवमांशातील फळ बघूया. तर पहिला नवमांश मेष नवमांश. असा जातक कसा असतो? मेष नवमांशातील जातक उत्साही, आकर्षक व्यक्तिमत्व, प्रेमात उतावळेपणा, म्हणजे त्याची वृत्ती थोडी खर्चिक असते, कलात्मक पण आवेगपूर्ण स्वभाव असतो. वृषभ नवमांशातील जातक अत्यंत सुंदर, मोहक, कला व सौंदर्याची आवड, स्थिर प्रेमसंबंध, सुख संपन्न जीवन असतं. जेव्हा शुक्र मिथुन नवमांशात असतो तेव्हा जातक बुद्धिमान, संभाषणात गोडवा, प्रेमात अनेक आकर्षणे, कलाकार, वक्तृत्व आणि लिखाणात निपुण असतात. अं, कर्क नवमांशातील शुक्र प्रेमात भावनिकता, संवेदनशीलता, कुटुंब व जोडीदाराशी बांधिलकी, कल्पनाशीलता व कलात्मकता वाढते. सिंह नवमांशातील शुक्र आत्मविश्वासपूर्ण, नेतृत्व गुणी, प्रेमात स्वाभिमानी, जोडीदाराकडून आदराची अपेक्षा, आणि त्यांना ते सन्मान प्रिय पण असतात. कन्या नवमांशातील शुक्र व्यवहार कुशल, प्रेमात तर्कशील, संबंधात शिस्त व नियम, कला व सौंदर्य क्षेत्रात अशा जातकांना यश मिळतं. तूळ नववर्षातील शुक्र अत्यंत सौंदर्यवान, लोकप्रिय, प्रेम संबंधांमध्ये संतुलन राखणारा, विवाह योग उत्तम, आणि सामाजिक आकर्षण असते. वृश्चिक नववर्षातील शुक्र गूढ आकर्षण असते, तीव्र कामुकता असते, प्रेमात गुप्तता असते, मत्सर व अधिकाराची भावना अधिक असते. धनु नववर्षातील शुक्र प्रेमात निष्ठावान, आदर्शवादी, जोडीदार धार्मिक आणि ज्ञानी असू शकतो, भाग्यवृद्धी पण लवकर होते. मकर नववर्षातील शुक्र प्रेमात गंभीरता, संबंध टिकविण्यात अडथळे, जबाबदारीची भावना, पण विलंबाने धैर्य मिळते अशा जातकांनी. कुंभ नवमांशातील शुक्र आधुनिक विचारसरणी असते, मैत्री व प्रेमाचे मिश्रण, जोडीदाराबद्दल आदर असतो पण थोडे अंतर ठेवून राहतात. मीन नवमांशातील शुक्र प्रेमात त्यागशील, अत्यंत रोमॅन्टिक,
व कलात्मक आध्यात्मिक प्रेमाची प्रवृत्ती असते. कल्पकता व प्रेरणा वाढते. आता आपण शुक्र महादशेतील म्हणजे प्रत्येक राशीनुसार फळ बघूया. तर ही शुक्राची महादशा 20 वर्षाची असते. आता जेव्हा म्हणजे शुक्राची महादशा चालू आहे आणि शुक्र जर मेष राशीत असेल तर उत्कट प्रेम, विलासी प्रवृत्ती आणि पण मंगळाशी तणाव, पण कलात्मक प्रगती. म्हणजे मेष राशीचा स्वामी आहे ना मंगळ. आणि वृषभ राशीत जर शुक्र असेल तर म्हणजे महादशा चालू असेल आणि शुक्र वृषभ राशीत आहे समजा, तर हे त्याचं म्हणजे स्वगृह आहे ना. मग हे अत्यंत शुभ. संपत्ती, प्रेम, विवाह सुख आणि ऐश्वर्य चांगले लाभते. मिथुन राशीत जर असेल तर संवाद, लेखन, संगीत आणि नवीन नवीन लोकांशी मैत्री होते. कर्क राशीत असेल तर घरगुती सुख चांगलं मिळतं, स्त्री सुख चांगलं मिळतं, पण भावनिक अतिरेकामुळे मन खट्टू होऊ शकते. सिंह राशीत असेल शुक्र म्हणजे शुक्राची महादशा चालली चालली आणि तो सिंह राशीत आहे. राजस कीर्ती, प्रेमात नाट्य, अहंकारामुळे ताण, कला आणि नाट्य कौशल्य वाढते. कन्या राशीत असेल तर हे त्याचं नीच स्थान आहे ना, त्यामुळे वैवाहिक ताणतणाव, प्रेमभंग होण्याची शक्यता असते. आरोग्याला पण त्रास होऊ शकतो. पण अशा जातकाची विश्लेषण करण्याची म्हणजे विश्लेषणात्मक बुद्धी चांगली असते. तुळ राशीत असेल तर हे पण स्वगृही आहे ना, तर सौंदर्य, संपत्ती, प्रेम आणि संतुलन, विवाह आणि नात्यात प्रगती संभवते. वृश्चिक राशीत जर शुक्र असेल तर गुप्त प्रेम, शारीरिक आकर्षण, परंतु मनात अस्थिरता. शुक्राची महादशा सुरू आहे आणि शुक्र धनु राशीत आहे तर धार्मिक प्रेम, परदेशी संबंध असतात, शिक्षणात चांगलं यश मिळतं, वैवाहिक जीवन पण चांगलं असतं. मकर म्हणजे राशीत असेल तर शुक्र कार्यसफलता, सामाजिक प्रतिष्ठा, पण भावनिक थंडपणा असतो. कुंभ राशीत असेल तर मित्रत्वपूर्ण संबंध असतात, सामाजिक यश मिळतं अशा जातकांना, परंतु प्रेम संबंध अस्थिर असतात. मीन राशीत जर शुक्र असेल तर अशा जातकाला अशा वेळेस राजासारखे ऐश्वर्य, वैभव, उच्च अधिकार, मंत्रीपद आणि प्रापंचिक सौख्य चांगलं, वाहनाचं, नोकरीचं सुख पण चांगलं मिळतं. आता शुक्र महादशेतील प्रत्येक भावानुसार बघूया. तर लग्नी शुक्र असेल तर व्यक्तिमत्व आकर्षक, सौंदर्य, विलासप्रियता, सामाजिक कीर्ती अशा जातकाला लाभते. शरीर पण त्याचं तंदुरुस्त राहतं, पण त्याने प्रेमविषयक अतिरेक मात्र टाळायला हवा. दुसऱ्या भावात म्हणजे धनस्थानात जर शुक्र असेल तर धनलाभ चांगले होतात. जातकाची वाणी पण सुंदर असते, कुटुंबात आनंद असतो, मौल्यवान वस्तूंचा तो संग्रह करतो. काही वेळा अतिभोग विलासामुळे त्याचे खर्चही वाढतात. तिसऱ्या भावात शुक्र असेल तर लघु प्रवास म्हणजे छोटे छोटे प्रवास होतात. भावंडांचं त्याला चांगलं सहकार्य मिळतं. संगीत किंवा लेखनात पण यश मिळतं आणि प्रेम प्रकरणात त्याचं साहस जरा जास्तच वाढतं. चौथ्या भावात जर शुक्र असेल तर आईचे सुख चांगले मिळते, वाहनाचे सुख पण चांगले मिळते, मालमत्ता पण आणि घरात सौंदर्य वृद्धी, पण भावनिक संवेदनशीलता मात्र अशा जातकाची वाढू शकते. पाचव्या भावात जर शुक्र असेल तर प्रेम, संतान, सर्जनशीलता आणि शिक्षणात उत्कर्ष होतो, परंतु भावनात्मक भ्रम होऊ शकतो. सहाव्या भावात शुक्र असेल तर अशा जातक शत्रूंवर विजय मिळतो, पण त्याला प्रेमात मात्र अडचणी येतात. मूत्रविकार, त्वचारोग, आर्थिक जबाबदाऱ्या वाढतात. सातव्या भावात शुक्र असेल तर विवाह म्हणजे आणि जोडीदाराकडून लाभ होतात, आकर्षक संबंध, पण असा जातक व्यभिचार पण करू शकतो. आठव्या भावात
जर शुक्र असेल तर गुप्त संबंध, आयुष्यात अचानक बदल घडून येतात, मानसिक अस्थिरता असते आणि अशा जातकाची प्रेमात फसवणूक होऊ शकते. 9व्या भावात जर शुक्र असेल तर भाग्यवृद्धी चांगली होते, परदेश जाण्याची संधी मिळते, धर्म आणि अध्यात्माकडे अशा जातकाचा कल असतो, कला व ज्ञान वाढते. 10व्या भावात जर शुक्र असेल तर व्यावसायिक यश, उच्च पद, समाजात मान सन्मान, सौंदर्य, कला किंवा फॅशन व्यवसायात लाभ होतात. 11व्या भावात जर शुक्र असेल तर सर्व प्रकारच्या इच्छांची पूर्तता होते, आर्थिक लाभ पण चांगले होतात, प्रेम संबंधात पण अशा जातकाला आनंद मिळतो आणि समाजात पण तो लोकप्रिय असतो. 12व्या भावात जर शुक्र असेल तर परदेश म्हणजे परदेशी जातो पण त्याचे खर्च पण वाढतात, विलास आणि गुप्त प्रेम संबंध असतात, अध्यात्म आणि म्हणजे त्याग, असं त्यागाची पण भावना त्याच्याकडे असते, त्यागी भावना असते. आता शुक्र महादशेतील इतर ग्रहांच्या अंतर्दशांचे फळ आपण बघूया. तर पहिल्यांदा समजा म्हणजे सूर्याचे अंतर्दशेचे फळ आपण बघूया. प्रतिष्ठा, राजकारणात प्रगती, अधिकार, लाभ, पण अहंकार आणि वडिलांशी पण मतभेद होऊ शकतात. आरोग्य पण थोडे अस्थिर राहते. चंद्राची अंतर्दशा असेल तर भावनिक समाधान, स्त्री संबंधांमध्ये गोडवा, घरात शांती, पण मानसिक अप्स अँड डाऊन म्हणजे चढ उतार येऊ शकतात आणि अशा जातकाला प्रवास व जलसुख लाभते. मंगळाची अंतर्दशा असेल तर जातक साहसी असतो, असं प्रत्येक कामात स्पर्धा करणारा असतो, पण वादविवाद आणि अपघाताची पण शक्यता असते, स्त्री विषयक विवाद किंवा मतभेद होऊ शकतात. बुध ग्रहाची जर अंतर्दशा असेल तर व्यापारात वाढ, करार व संवादातून लाभ मिळतात, जातकाची बौद्धिक प्रगती होते, त्याचे प्रेम संबंध थोडेसे डीप होतात, पण अतिविचारामुळे अस्थिरता येऊ शकते. गुरुची अंतर्दशा असेल तर भाग्यात वृद्धी होते, आर्थिक वाढ, विवाह किंवा संतान सुखाची प्राप्ती आणि जातकाची अशा वेळेस धार्मिक प्रवृत्ती पण वाढते. शनीची अंतर्दशा असेल तर मेहनतीने पण प्रगती होते, पण विलंबाने, म्हणजे मानसिक ताण, कामात अडथळे येतात, पण शेवटी स्थैर्य म्हणजे त्याला स्थैर्य लाभते. राहूची अंतर्दशा असेल तर अनपेक्षित लाभ होतात, परदेशी जाण्याचे योग येतात, पण गुप्त शत्रू व फसवणुकीची शक्यता जास्त असते, स्त्री संबंधांमध्ये अस्थिरता येऊ शकते. केतूची अंतर्दशा असेल तर मानसिक गोंधळ होतात, आध्यात्मिक वाढ होते, जुनी नाती तुटण्याची शक्यता असते, पण अशा जातकांनी अति वासनात्मकता टाळावी. शुक्राचीच अंतर्दशा असेल तर वैवाहिक सुख चांगले मिळते, कला, ऐश्वर्य, धन, वाहन सुख आणि छान छान वस्त्राभूषण, पण असा जातक अति भोगविलासामुळे त्याचे जातक म्हणजे आरोग्य बिघडू शकते. आता शुक्र म्हणजे ग्रहाचे गोचरीतील फळ आपण बघूया. तर ज्यावेळेस म्हणजे पहिल्या भावात शुक्राचे गोचर असेल ना, तर जातक म्हणजे आकर्षक व्यक्तिमत्व असतं, सौंदर्य आणि आत्मविश्वास त्याचा वाढतो, प्रेम संबंधांना चालना मिळते, कपडे, दागिने, सुगंध आणि सौंदर्य प्रसाधन यांमध्ये त्याचा खर्च वाढतो. अहंकार किंवा भोगविलासाची प्रवृत्ती पण वाढू शकते. दुसऱ्या भावात शुक्राचे गोचर असेल तर आर्थिक लाभ, वाणीमध्ये गोडवा आणि कुटुंबातील सौहार्द वाढतो. म्हणजे खाद्यपदार्थ, मिठाई, वाणिज्य क्षेत्रात अशा जातकाला यश मिळते.
पण खर्चही वाढू शकतो, विशेषतः विलासावर. तिसऱ्या भावात जर शुक्राचे गोचर असेल तर कलात्मक बुद्धी, लेखन, संगीत आणि अभिनयात प्रगती होते. भावंडांशी संबंध चांगले राहतात. लहान प्रवासांमध्ये आनंद आणि लाभ पण मिळतो. चौथ्या भावात जर शुक्राचे गोचर असेल तर घरगुती सुख, वाहन, मालमत्ता किंवा घर खरेदीची शक्यता असते. आईशी संबंध सुधारतात. अंतरशांती आणि आनंदाचा काळ म्हणजे मनःशांती पण लाभते. पाचव्या भावात शुक्राचं गोचर असेल तर प्रेम प्रकरणे आणि रोमॅन्टिक आकर्षण वाढते. शिक्षणात रस, कला व नाटक यामध्ये यश मिळते. मुलांमुळे आनंद मिळतो. स्त्री संबंध किंवा प्रेमात अति गुंतण्याची शक्यता आहे. सहाव्या भावात शुक्राचे गोचर असेल तर आरोग्याचे प्रश्न, विशेषतः गुप्त आजारांची शक्यता वाढते. कामाच्या ठिकाणी स्पर्धा वाढते. परिश्रम केल्यास आर्थिक लाभ होतो. वैवाहिक मतभेद मात्र उद्भवू शकतात. सातव्या भावात शुक्राचे गोचर असेल तर विवाह योग निर्माण होतो. दाम्पत्य जीवनात आनंद, सौंदर्य आणि प्रेम वाढते. नवे संबंध, भागीदारी आणि करार फायदेशीर ठरतात. आठव्या भावात शुक्राचे गोचर असेल तर गुप्त विषयांमध्ये रस वाढतो. वैवाहिक जीवनात गुप्त तणाव किंवा मतभेद होऊ शकतात. वारसा हक्क किंवा अनपेक्षित लाभ पण मिळतात. पण अशा जातकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. नवव्या भावात शुक्राचे गोचर असेल तर धार्मिक, आध्यात्मिक आणि परदेशातील प्रवासाचा योग येतो. भाग्य वाढते. गुरुजनांचा आशीर्वाद मिळतो. शिक्षण, संस्कार आणि उन्नतीसाठी शुभ काळ आहे. दहाव्या भावात शुक्राचे गोचर असेल तर व्यावसायिक प्रगती चांगली होते. कामात प्रसिद्धी आणि मानसन्मान मिळतात. कलात्मक किंवा ग्लॅमरस क्षेत्रात यश मिळते. वरिष्ठांचा सहयोग, पण अतिविलास टाळावा. अकराव्या भावात शुक्राचे गोचर असेल तर आर्थिक लाभ, नवे मित्र आणि सामाजिक वर्तुळात विस्तार होतो. मनोरंजन, प्रेम आणि सुखाचा काळ. इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे, म्हणजे होतातच. बाराव्या भावात शुक्राचे गोचर असेल तर खर्च वाढतात. विशेषतः प्रेम संबंध, प्रवास आणि विलासावर खर्च जास्त होतो. परदेश प्रवास किंवा विदेशात लाभ होतात. गुप्त आनंद व आध्यात्मिक अनुभूती दोन्हींची पण शक्यता आहे. आता शुक्र ग्रहाचे म्हणजे राशीनुसार गोचर फळ तर मेष राशीत असेल तर म्हणजे शुक्र प्रेम संबंध, उत्साह आणि आकर्षण वाढते. कपडे, दागिने किंवा सौंदर्य विषयक खर्च वाढतो. कामाच्या ठिकाणी प्रसिद्धी आणि स्त्री सहकार्यांचा लाभ. पण अहंकारामुळे नातेसंबंधात वाद होण्याची शक्यता असते. वृषभ राशीत शुक्र असेल तर हा शुक्राचा स्वगृही गोचर असल्याने अत्यंत शुभ काळ. आर्थिक स्थैर्य, नवे सौंदर्य प्रकल्प आणि आनंदमय जीवन. प्रेमात स्थिरता आणि कौटुंबिक सुख. आरोग्य चांगले, पण अतिविलास टाळावा. मिथुन राशीत शुक्र असेल तर मित्र, समाज आणि प्रेम जीवनात वाढती गोडी, सर्जनशील कार्यात यश. पण कामात एकाग्रता कमी होऊ शकते. प्रवास, नवी ओळख आणि करमणुकीचा काळ आहे. गोचरीचा शुक्र कर्क राशीत असेल तर घरगुती जीवनात सुख, सौंदर्य वाढ आणि नवीन सजावट करतात. वाहन किंवा मालमत्ता खरेदीचा योग पण असतो. मातृसुख आणि शांतीचा काळ, पण भावनांमध्ये अति गुंतवणूक टाळावी. सिंह राशीत गोचरीचा शुक्र असेल तर
प्रतिष्ठा, कीर्ती आणि प्रेम दोन्हीही वाढतात. कलात्मक उपक्रमांना यश मिळते. प्रेमात नवा उत्साह, पण अहंकारामुळे तणाव येऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा शुभ काळ आहे. कन्या राशीत जेव्हा शुक्र असतो तेव्हा शुक्र येथे नीच स्थानात येतो. प्रेमसंबंधात गैरसमज होतात. आरोग्यात अडचणी येतात. आर्थिक बाबतीत अनावश्यक खर्च होतात. मात्र कला, लेखन आणि संशोधनासाठी म्हणजे संशोधनात यश मिळवू शकते. तुला राशीत गोचरीचा शुक्र आला तर स्वगृही शुक्र असल्याने विलक्षण शुभ काळ. प्रेम, विवाह आणि आनंदाचा काळ. व्यवसायात भागीदारी लाभदायी ठरेल. सौंदर्य, फॅशन आणि कला क्षेत्रात प्रगती होते. वृश्चिक राशीत गोचरीचा शुक्र असेल तर गुप्त प्रेम संबंध किंवा भावनिक चढ उतार असतात. मानसिक अस्थिरता, पण गूढशास्त्रात अशा जातकाचा रस वाढतो. आरोग्याची काळजी घ्यायला हवी. ध्यान आणि अंतर्मुखता लाभदायी ठरेल अशा जातकाला. धनुराशीत जर गोचरीचा शुक्र असेल तर भाग्यवृद्धी, प्रवास आणि धार्मिक कार्यात रस असतो. प्रेमात प्रामाणिकता असते. उच्च शिक्षण किंवा परदेश संधी मिळतात. आध्यात्मिक आनंद आणि मार्गदर्शनाचा काळ आहे. मकर राशीत गोचरीचा शुक्र असेल तर व्यावसायिक क्षेत्रात प्रगती, वरिष्ठांचा सहयोग लाभतो. सामाजिक प्रतिष्ठा वाढते. विवाह किंवा प्रेम संबंध स्थिर होतात, पण विलासामुळे खर्च वाढतो. कुंभ राशीत जर गोचरीचा शुक्र आला तर मित्र, प्रेम संबंध आणि सर्जनशील कामासाठी शुभ काळ. आनंददायी प्रवास, सामाजिक जीवन रंगतदार. काहींना अनपेक्षित प्रेम संबंधाची सुरुवात होऊ शकते. मीन राशीत गोचरीचा शुक्र आला तर शुक्र येथे उच्च स्थानी असतो. अतिशय शुभ काळ. सौंदर्य, प्रेम आणि कलात्मक यश सर्वोच्च पातळीवर. विवाह, प्रेम आणि आर्थिक भरभराट होते. आध्यात्मिक आनंद आणि मनःशांती लाभते. आता शुक्राचं नक्षत्र गोचर बघूया आपण. गोचरीचा शुक्र ज्या स्थानात असेल, ज्या नक्षत्रात असेल, ते पासून आपले जन्म नक्षत्रापर्यंत मोजायचे आणि मग जी संख्या येईल त्याप्रमाणे फळ. आता समजा म्हणजे गोचरीचा शुक्रापासून आपलं नक्षत्र 1, 2, 3, 4 यापैकी म्हणजे असलं तर ते डोक्यात पडते, म्हणजे डोक्यावर. तर त्याचे फळ काय आहे? राजसन्मान, कोर्ट कचेरी व सरकारी कामास शुभ. 5, 6, 7, 8 ह्या नक्षत्र जर असेल आपलं जन्म नक्षत्र गोचरीच्या शुक्रापासनं, तर ते गळ्यावर पडते. तर त्याचा लाभ म्हणजे हे काय फळ? वस्त्र आणि अलंकार म्हणजे दागदागिने आणि चांगले चांगले कपडे यांची प्राप्ती. आर्थिक लाभ, सर्व कार्यास शुभ. 9 ते 13 म्हणजे 9, 10, 11, 12, 13 या नक्षत्रांपैकी असेल तर ते नक्षत्र हृदयात पडतात. सुख, शांती, लाभ आणि सर्व प्रकारची सुखप्राप्ती. 14, 15, 16 म्हणजे 14 ते 16 या नक्षत्रांपैकी असेल तर ते गुडघ्यात वर पडतात. शत्रुभय आणि शत्रुवृद्धी होते. 17 ते 21 म्हणजे 17, 18, 19, 20, 21 या म्हणजे या नक्षत्रां असेल, यापैकी आपलं नक्षत्र असेल समजा, तर ते जांगेत पडतात. मिष्ट अन्न म्हणजे सुग्रास भोजनाची प्राप्ती आणि सुखलाभ होतात. 21 ते 27 म्हणजे 21, 22, 23, 24, 25, 26, 27 यापैकी जर नक्षत्र असेल तर ते पायावर पडतात. आरोग्य, सुख आणि लाभ मिळतात.
आता आपण शुक्र ग्रहाची म्हणजे इतर ग्रहांबरोबर युतीचे थोडक्यात फळे बघूया. तर शुक्र आणि म्हणजे सूर्य युती असेल तर सूर्याच्या तेजात शुक्र जळतो म्हणून प्रेम, सौंदर्य आणि निर्णय क्षमता कमी होते. व्यक्ती थोडी अहंकारी, प्रेमात संघर्षशील आणि वैवाहिक जीवनात मतभेद असू शकतात. पण बुद्धी कलात्मक असते, नेतृत्व गुण आणि तेजस्वी व्यक्तिमत्व असते अशा जातकाचे. परिणाम काय तर आकर्षक व्यक्तिमत्व, पण अहंकारामुळे नात्यात ताणतणाव येऊ शकतात. शुक्र आणि चंद्राची युती असेल तर हा काळ अत्यंत भावनिक, प्रेमळ आणि कल्पनाशील व्यक्ती असतात. सौंदर्य, संगीत, चित्रकला किंवा अभिनयात त्यांना विशेष यश लाभते. पण भावना आणि भोग यांच्या अतिरेकामुळे मानसिक अस्थैर्य येऊ शकते. परिणाम काय होईल तर प्रेम, सौंदर्य आणि कलात्मकता, पण भावनिक गोंधळ होऊ शकतो. शुक्र मंगळ युती तीव्र आकर्षण, उत्तेजना आणि रोमॅन्टिक स्वभाव, प्रेम जीवनात आवेग, परंतु स्थैर्याचा अभाव, सर्जनशीलता आणि लैंगिक ऊर्जा प्रबळ असते. काही वेळा विवाहपूर्व प्रेम संबंध किंवा वाद निर्माण होतात. परिणाम उत्कट प्रेम, भोग, पण मतभेद आणि तणाव येण्याची शक्यता असते. शुक्र गुरु युती दिव्य सौंदर्य आणि धर्मप्रियता देणारी युती आहे. व्यक्ती उदार, कलावान आणि समतोल दृष्टिकोन असणारी असते. अध्यात्म आणि भौतिक जीवनाचा समतोल राखणारी वृत्ती असते. पण कधी कधी निर्णयात गोंधळ, धर्म व भोग यात संघर्ष. परिणाम दानशील, बुद्धिमान, सुसंस्कृत व्यक्ती, प्रेमात निष्ठावान असते. शुक्र बुध युतीत अत्यंत सर्जनशील, कवी, लेखक, वक्ते, फॅशन डिझायनर असे व्यक्ती या युतीमध्ये तयार होतात. प्रेमात खेळखरपणा, बुद्धिमत्तेची मजा, संवादातून लोकांना आकर्षित करतात. परिणाम कलात्मक, मोहक चातुर्य असलेली व्यक्ती असते. शुक्र शनी युतीत प्रेम संबंधात विलंब किंवा कठोर अनुभव, विवाह उशिरा किंवा जबाबदारीच्या भावनेने करतात. आर्थिकदृष्ट्या स्थिरता मिळते, पण भावनिक थंडपणा संभवतो. कलात्मक कार्यात गहनता आणि शिस्त असते. परिणाम संयमी, गंभीर, पण प्रेमात अंतर किंवा मर्यादा ठेवतात. शुक्र राहू युती विलासी प्रवृत्ती, भोगप्रधान इच्छा, परदेशी संबंध किंवा अचानक प्रेम, काही वेळा अवैध संबंध किंवा मोहात अडकण्याचा धोका असतो. फॅशन, फिल्म किंवा ग्लॅमर क्षेत्रात अशा जातकांना यश मिळते. परिणाम काय होतो या युतीचा? आकर्षण, भोग, भ्रम आणि ग्लॅमर, मोह, पण ही युती धोकादायक पण आहे. शुक्र केतू युती भोगांपासून वैराग्य निर्माण होतो. प्रेम जीवनात भ्रम, तुटकपणा आणि आध्यात्मिक आकर्षण जास्त असते. कलात्मकतेत गूढता आणि रहस्य, काही वेळा विवाह जीवनात अंतर किंवा उदासीनता असते. परिणाम आध्यात्मिक, गूढ, पण नातेसंबंधात अलिप्तता असते. आता ह्या शुक्रामुळं होणारा अजून एक छान योग म्हणजे मालव्य योग. तर हा मालव्य योग केव्हा होतो? जेव्हा म्हणजे शुक्र केंद्रस्थानात 1, 4, 7, 10 मध्ये असतो आणि तो स्वगृही म्हणजे तूळ किंवा वृषभ राशीत किंवा उच्च राशीत म्हणजे मीन राशीत असतो. त्यावेळेस जो योग तयार होतो त्याला मालव्य योग म्हणतात. तर या म्हणजे योगाची म्हणजे फळे काय आहेत?
तर ह्या योगात जातक कसा असतो, म्हणजे व्यक्तिमत्व जातकाचं कसं असतं, अत्यंत आकर्षक, सुंदर चेहरा, मनमोहक डोळे, आणि जातक कला आणि सौंदर्य प्रेमी असतो. त्याच्यानंतर त्याच्याकडे भरपूर म्हणजे ऐश्वर्यवान असतो, गाड्या, घर, आलिशान जीवन जगणारा, महागड्या वस्तू असतात, त्याला संगीताची, नृत्याची आवड असते. आणि स्वभाव कसा असतो त्याचा, तर प्रेमळ, रोमॅन्टिक, इतरांकडे म्हणजे आकर्षित होणारा असा असतो जातक. आणि कुठले कुठले व्यवसाय करू शकतो असा जातक, तर फॅशन डिझायनिंग, सौंदर्य प्रसाधनांचा व्यवसाय करू शकतो, फिल्म, कला, संगीत, फोटोग्राफी, लक्झरी उद्योगात पण अशा जातकाला यश मिळतं. अशा जातकांचं वैवाहिक जीवन म्हणजे सुखी असतं. आणि त्यांना मिळणारा जोडीदार पण सुंदर आणि आकर्षक असतो. पण कधी कधी अति आकर्षणामुळे ताणतणाव पण निर्माण होतात. आरोग्य सामान्यतः चांगलं, पण जर अति सुखोप म्हणजे असं विलास विलासी वृत्ती असती ना, त्यामुळे काही काही व्यसन लागण्याची पण शक्यता असते. तर हे मला हे थोडस मिळालंय की हा मालवीय योग ऐश्वर्या रॉयच्या पण पत्रिकेत आहे. म्हणजे ती मिस वर्ल्ड पण झाली अभिनेत्री, तर तिचा शुक्र मीनेत आहे म्हणजे उच्चीचा, आणि 7व्या भावात आहे म्हणजे केंद्रातच आहे. माधुरी दीक्षित हिचा पण केंद्रात तुळेचा शुक्र आहे. रजनीकांत यांचा पण वृषभेचा शुक्र केंद्रात आहे. शाहरुख खानचा पण शुक्र दशम स्थानात तुळेचा आहे. करीना कपूरचा पण तुळेचा शुक्र पहिल्या म्हणजे फर्स्ट लग्नातच आहे म्हणजे. शुक्रासाठी एक मला उपाय पण सापडलेला आहे, तो पण आपण सांगते, नंतर उपाय सांगते. पण हा पण जन्मकुंडलीत जेव्हा शुक्र अष्टम स्थानी असेल, तर जातकाने काय करायचं, तांब्याचा पैसा किंवा पांढरे फूल, म्हणजे असे घाण वाहून नेणारे नाले असतात ना, त्याच्यात टाकायचे आणि देवळात जाऊन नित्य प्रार्थना करावी. असे केल्याने जातक अजात शत्रू होईल. नाहीतर मग अशा वेळेस त्याचा परिणाम काय होतो की त्याचं चारित्र्यावर संशय येऊ शकतो ना. तर ते टाळण्यासाठी हा वरील उपाय करायचा. आता शुक्राचे काही अनुभविक योग थोडेसे मला मिळाले ते सांगते. म्हणजे व्यापारी योग किंवा उद्योग, शुक्र सप्तमेश असून सप्तमात अथवा स्वक्षेत्री असून लग्नेशाने युक्त अथवा दृष्ट असेल आणि धनेशावर परस्पर दृष्टियोगात असेल, तर असा जातक रत्नांचा व्यापारी होतो. शुक्र चतुर्थेस स्वक्षेत्री उच्च किंवा मित्र क्षेत्री असून चतुर्थेशाशी शुभ संबंध असेल, तर वाहन स्वामी म्हणजे होतो, म्हणजे वाहन व्यवसायात त्याची उन्नती होते. पुरुषाच्या कुंडलीत शुक्र शनीने बिघडला असता, केंद्र व प्रतियोग युती झाली असता, स्त्री व बहीण यांचे संबंधी विचित्र घटना घडू शकतात. आता नोकरी योग आपण बघूया. म्हणजे शुक्र चतुर्थेश स्वक्षेत्री उच्च किंवा मित्र क्षेत्री अथवा चतुर्थेशाशी शुभ संबंध प्रस्थापित करत असेल, तर जातक पायलट पण होऊ शकतो.
आणि दशमातला शुक्र उतार वयात लाभ देतो व नोकरीत पण भरभराट करू शकतो. भाग्यात जर शुक्र असेल तर अशा जातकाची 23व्या वर्षापासून म्हणजे त्याचे उद्योग किंवा नोकरी सुरुवात होते. 33व्या वर्षी उत्तम त्याला प्राप्ती होते. वय वर्षे 40, 45, 48 म्हणजे त्याला असे चांगले त्याचे उमेदीचे काळ असतात आणि प्रगती पण चांगली होते. पण त्याच्यानंतर मात्र प्रगती थांबू शकते. आणि दशमात जर रवी आणि शुक्र यांची युती असेल तर जातक मोठा अधिकारी पण असतो. म्हणजे ज्यांचा शुक्र चांगला आहे ना त्यांनी आपल्या महत्वाच्या कामाला जाताना आग्नेय दिशेला म्हणजे तोंड करून घराबाहेर पडलं तर चांगलं असतं. शुक्र गुरुची युती म्हणजे असेल तर जातक असं सखोल अभ्यास करणारा, बुद्धी त्याची तेज असते, मनाने सुखी असतो, अल्पसंतुष्ट असतो, भारदस्त पण असतो. तर ज्यावेळेस तुळेचा शुक्र चतुर्थ स्थानी असता मनुष्याला घर वाहन याचे लाभ निश्चित होतात. आणि धनस्थानात 2, 7 किंवा 12 राशीचा म्हणजे वृषभ, तूळ किंवा मीनेचा शुक्र असेल तर व्यक्तीचा जन्म श्रीमंत घराण्यात झालेला असतो. 11व्या स्थानी म्हणजे लाभात जर शुक्र असेल तर 24व्या वर्षी जातकाला धनप्राप्ती होते. हे असे छोटे छोटे काही नियम पण सापडले. त्याच्यात आपण हे बघूया काय शुक्राचे म्हणजे रेमेडीज बघूया आता. जर म्हणजे पत्रिकेत शुक्र असा काय म्हणायचं फळ देत नाही किंवा अशुभ आहे तर त्यावेळेस शुक्राची उपासना करायची. त्याच्यानंतर हा शुक्राचा ओम शुभ शुक्राय नमः किंवा ओम ह्रीम श्रीम शुक्राय नमः असे मंत्र म्हणायचे. किंवा ओम द्राम द्रीम द्रौम स शुक्राय नमः हा पण मंत्र आहे शुक्राचा. त्याच्यानंतर शुक्र यंत्र आहे मी दाखवते जरा वेळाने. ते पण म्हणजे जवळ बाळगायचं. आणि शुक्राचं रत्न हिरा आहे. हिरा किंवा उपरत्न झिरकॉन तर ते चांदीच्या अंगठीत किंवा शक्यतो सोन्याच्या पण चालतं. ओम शुम शुक्राय नमः म्हणून म्हणजे शुक्रवारीच सूर्योदयापासून 1 तासाच्या आत घालायचं. अंगठीमध्ये घालायचं, अनामिकेत घालायचं म्हणजे करंगळी शेजारच्या बोटात. आणि मग इतर काय उपाय आहेत तर जेवणापूर्वी जेवणाच्या ताटातून सर्व पदार्थ थोडे थोडे बाजूला काढून पांढऱ्या गाईला खाऊ घालायचे. आणि चांदी तांदूळ किंवा अशा चित्रविचित्र म्हणजे कुठल्याही रंगाचे कपडे असे किंवा हिरा तर अफोर्डेबल नाहीये पण हिरा पण जर दान केला तर चांगलंच आहे बघ. वाघारीचे मूळ ताईतात घालून तो ताईत धारण करावा. लक्ष्मीची उपासना करावी. तर लक्ष्मीची उपासना करताना ओम श्रीम नमः या मंत्राचा जप 108 वेळा करावा. हा. हिऱ्याचं थोडं वर्णन सांगते. हिरा हे शुक्राचे रत्न असून अतिशय मौल्यवान आणि किमती आहे. पांढरा शुभ्र, निळसर पांढरा, हिरवट पांढरा इत्यादी रंगात हा हिरा असतो. हा म्हणजे घन रचनेतील असून विद्युत शक्तियुक्त आहे. शुद्ध कार्बन हे त्याचे रासायनिक तत्व आहे.
सौंदर्य, टिकाऊपणा व दुर्मिळता हे तीनही रत्नांचे गुण हिऱ्यामध्ये असतात. हिऱ्यांना पैलू पाडण्याचे काम हिऱ्यानेच केले जाते. दक्षिण आफ्रिका हे हिऱ्याचे सर्वात मोठे उत्पादन स्थान आहे. कांगो, अंगोला, ऑस्ट्रेलिया, कॅलिफोर्निया व भारतात पन्हाळा येथे पण हिरे सापडतात. हिरा हे अतिशय पारदर्शक व सर्वात तेजपुंज रत्न आहे. तर ह्याचे दैवी सामर्थ्य व फायदे आपण बघूया. वीर्य दोष असणाऱ्या व्यक्तीचा कामाग्नी प्रज्वलित करून स्तंभन शक्ती वाढविण्याचे काम हिरा करतो. हिऱ्यामध्ये बेमालूम वशीकरण शक्ती पण आहे. विचार प्रभाव कमी करण्याचे दैवी सामर्थ्य हिऱ्यामध्ये आहे. हिरा धारण केल्यास भूत पिशाच करणी बाधा हे म्हणजे याचे भय राहत नाही. प्रेम संपादनासाठी, सर्व तऱ्हेच्या मूत्रविकारासाठी, यकृत विकार, बाळंत रोग, निद्रानाश, अवघड प्रसूती असलेल्या स्त्रियांना लवकर सुटका होण्यासाठी वापरावे. जुगारी व कलात्मक व्यक्तींचे भाग्यरत्न हिरा आहे. हे काय चुकीचं आहे पण वापरतात ते. औषधी गुणधर्म. हिरक भस्मामुळे क्षयरोग, भ्रांती, जलोदर, मधुमेह, गुप्तरोग, एड्स, गर्भाशयाचे विकार, पाळीचे विकार, मूत्राशयाचे विकार, श्वसन संस्थेचे विकार, ॲनिमिया, शुक्रजंतूचे प्रमाण कमी होणे इत्यादी आजारांवर उपयोगी आहे. हे रत्नाचे वजन हिरा 1 कॅरेट किंवा त्यापेक्षा थोडासा मोठा धारण केल्यास प्रभावशाली असतो. ते मगाशी मी तुम्हाला सांगितलंच आहे. एक तर सोन्याच्या किंवा चांदीच्या अंगठीत बसवून ती अंगठी शुक्रवारी सूर्योदयापूर्वी 1 तासाच्या अवधीत उजव्या हाताच्या अनामिकेत ओम शुम शुक्राय नमः हा म्हणजे मंत्र करून मग धारण करावी. पर्यायी रत्न पण मी सांगितलंय. खरं तर शुक्रासाठी हिराच वापरायचा आहे, पण अफोर्डेबल नसेल तर पांढरा पुष्कराज पण चालतो, झिरकॉन किंवा अमेरिकन डायमंड हे त्याचे पर्यायी रत्न आहेत. तर हिरा कोणी कोणी वापरावा? वृषभ, तूळ, मकर, कुंभ, कुंभ, मिथुन, कर्क, कन्या या लग्नाच्या लोकांनी वापरावे. पण धनु, मीन, मेष, वृश्चिक, सिंह या लग्नाच्या व्यक्तींनी वापरू नये. मकर आणि कुंभ या लग्नाला तर शुक्र राजयोगकारकच आहे, म्हणून त्यांनी वापरला तर चालतो. ज्यांचा भाग्यांक 6 आहे अशा व्यक्तींनी पण चालेल. शुक्राच्या महादशेत, अंतर्दशेत, ज्यांना भूत प्रेताची बाधा असेल अशांनी पण धारण करावे. पती पत्नीत कलह किंवा मतभेद असेल तर दोघांनी हिरा वापरावा. पण हिरा वापरणाऱ्यांनी मात्र रवीचे माणिक, चंद्राचे मोती किंवा मंगळाचे पवळे, केतूचा लसण्या, राहूचा गोमेद हे मुळीच वापरू नये. तर हा बघा, हा शुक्र ग्रह आहे. आणि हे त्याचं यंत्र म्हणजे 11, 6, 13, 12, 10, 8 आणि 7, 14, 9 असं ह्या संख्या आहेत. यांची बेरीज म्हणजे कशी पण हॉरिझॉन्टल करा, व्हर्टिकल करा किंवा स्लांटिंग तर ती 30 येते. तर हे असंच जातकाला तुम्ही म्हणजे प्रिंट काढून देऊ शकता किंवा एक तर भोजपत्रावर केलं तर चांगलं आहे किंवा चांदीच्या पत्र्यावर त्यांनी केलं तरी पण चांगलं आहे आणि जवळ ठेवायचं. आणि त्याचा जप आहे ओम द्राम द्रीम द्रोम स शुक्राय नमः. चला आता आपण थांबूया. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू ऑल.